शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर तुम्ही टरबूज लावताय का आणि बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे, तर बेसल डोस आपल्याला कोणता कोणता द्यायचा आहे, बेडमध्ये कोणता टाकायचा आहे तो आपण बघूया। तर मित्रांनो बेसल डोस वापरताना तुम्ही 9-24-24 ही बॅग वापरू शकता। एकरी तुम्हाला 1 ते 1.5 बॅग आपल्याला वापरायची आहे। त्यानंतर निमोळी खत जे आहे, निमोळी खत आपल्याला एकरी जे आहे साधारण 100 किलो पर्यंत, एकरी 100 किलो आपल्याला निमोळी खत वापरायचं। तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्याचबरोबर क्लोरो किंवा रिजेंट GR जे आहे ते 4 किलो पॅकिंग मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल, तर ते 4 किलो पर्यंत वापरायचं। हे जे आहे क्लोरो आहे, क्लोरो 0.4% मध्ये, तर हे 4 किलो एकरी वापरायचे। त्यानंतर जेव्हा आपण मायक्रोन्यूट्रनचा विचार करतो मित्रांनो, त्यानंतर तुम्ही ग्रोटेकचं हे जे खत आहे भूग्रो, तर भूग्रोचा साधारण 100 किलो वापर करू शकता। हे 100 किलो घ्यायचंय आणि जी किट आहे ही किट आहे, ही पूर्णपणे जी किट वापरायची मित्रांनो। या किट विषयी डिटेल तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो। या किट मध्ये काय काय अवेलेबल आहे, तर ही किट पण एकदा जी आहे ती बघून घ्या। ग्रो न्यूट्रंट किट आहे, जिच्यामध्ये सर्व न्यूट्रंट अवेलेबल आहेत। तर त्यानंतर सल्फर आपल्याला वापरायचे 90% मध्ये जे सल्फर येतं ते साधारण आपल्याला या ठिकाणी वापरायचा। हा जो बेसल डोस दिलाय, हा बेसल डोस पूर्णपणे 1 एकर साठी आपल्याला करायचा आहे आणि बेडवरती पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। राहिलं ही किट, या किट मध्ये काय काय हे सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ। धन्यवाद।